नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी LKV पवार, केंद्र संयोजक यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत अभ्यास केंद्र प्रभात एज्युकेशन सोसायटी। विद्यार्थी मित्रांनो, बरेच दिवसानंतर आज आपली यूट्यूबवर भेट होते आहे। निमित्त आहे विद्यापीठाच्या परीक्षेचा टाइमटेबल जाहीर झाला आणि त्या परीक्षेसंदर्भातल्या सर्व सूचना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचाव्या या दृष्टीने आपला व्हिडिओ हा आहे आजचा। तर बरेच दिवसांपासून घोळ होता परीक्षांचा, ऑनलाईन होणार ऑफलाईन होणार, कशा पद्धतीने ऑनलाईन होणार तर मग कशा पद्धतीने होणार। याआधी विद्यापीठानं ऑनलाईन ज्या परीक्षा आहेत त्या अतिशय उत्तम पद्धतीने राबवल्या गेल्या कोरोना काळामध्ये। पण आता कोरोनाची परिस्थिती जी आहे ते कोरोनाचा सावटसुद्धा कमी झालेला आहे, कोरोनाचे पेशंट निघणंसुद्धा कमी आहे आणि जणू आपल्याला दिवसेंदिवस हे जे जीवन आहे हे आपल्याला नियमितपणे वागवायचं, कारण की कोणतीही गोष्ट म्हटलं की आयुष्यभर टिकत नसते। आता कोरोनालाही सोबत घेऊन जगावं लागेल। म्हणूनच आपल्याला आता विद्यापीठानं ही परीक्षा जी आहे तर ही ऑफलाईन ठरवली आहे, कारण की ज्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतली होती ते कदाचित फर्स्ट इयर पास झाले असतील, सेकंड इयरचे त्यांचे ऑनलाईन पेपर झाले आणि आता काही विद्यार्थी थर्ड इयरला जे आहेत तर त्यांचे ऑफलाईन पेपर होणार आहे। म्हणजेच बऱ्याचदा विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की ऑनलाईन पेपर घ्यावा विद्यापीठाने, पण विद्यार्थ्यांनी त्यांचं याचं हित समजून घ्यावं की ऑफलाईन पेपर का विद्यापीठानं ठरवले, का बरं विद्यापीठानं ऑफलाईन पेपर घ्यायचं ठरवलं। पहिली परिस्थिती म्हणजे कोरोना परिस्थिती राहिली नाही। दुसरी म्हणजे जे विद्यार्थी ऑनलाईन पेपर देऊन पास होतील, म्हणजे असं म्हणायला नको, पण जे ऑनलाईन पेपर देऊन विद्यार्थी पास होतात त्यांना कोरोनाची बॅच असं संबोधलं जातं, म्हणजे लिहिल्या जात नाही पण कोरोनामुळे पास झाले, कोरोनाची बॅच झाली असे बरेच विद्यार्थ्यांनी ऐकलं असेल। आणि जेव्हा तुम्ही नोकरीसाठी पुढील शिक्षणासाठी जाता तर तो शब्द जो आहे तुमची मार्कशीट सर्व काही सांगून जाते आणि तुमचं ज्ञानवर्धनसुद्धा होत नाही। म्हणूनच विद्यापीठाने जे पारंपरिक आपले परीक्षा पद्धती होती त्याच पद्धतीनुसार तुमचे आता पेपर होणार आहेत। तर आता पेपर होणार ऑफलाईन पद्धतीनं होणार आहे, डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीनं होणार आहे। एका प्रश्नाचं उत्तर तुम्हाला 75 ते 100 शब्दामध्ये लिहायचे आहे। आता पेपर पॅटर्न हा डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीनं होणार। याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह MCQ ज्याला म्हणतात, MCQ राहणार नाही। ही लेखी परीक्षा तुम्हाला स्वतः सेंटरवर जाऊन द्यायची आहे, त्याचे तुम्हाला हॉल तिकीट मिळतील, सेंटरवर जायचं आहे। तर आता परीक्षा तर झाली, आता ऑफलाईन होणार आहे हे विद्यापीठानं डिक्लेअर केलं। आता त्याचे टाइमटेबलसुद्धा घोषित झाले आहेत। आता मग टाइमटेबल बघायचा कसा, तर मग टाइमटेबल जे आहे परीक्षेचा तर आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की मी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची आपली अधिकृत वेबसाईट आहे। बऱ्याच वेबसाईट आहेत पण ही अधिकृत वेबसाईट आहे, यावरनं तुम्हाला सर्व गोष्टी माहीत पडेल। यामध्ये तुम्हाला माझा कर्सर दिसत असेल विद्यार्थ्यांनो सकाळ वरतं, याच्यामध्ये तुम्हाला एक्झामिनेशन टॅब दिसते सर्वात वरतं। एक्झामिनेशन टॅबमध्ये डाव्या बाजूला बघा तुम्ही जून 2022 तुम्हाला न्यू दिसत आहे हायलाइटेड, त्या ठिकाणी क्लिक करा। त्याला क्लिक केल्यानंतर यामध्ये सर्व संदर्भाच्या सूचना आहेत कशा पद्धतीने होणार आहेत। आता तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून मी सांगतो आहे, त्याच्यामुळे तुम्हाला याबद्दलच्या सूचना ज्या आहेत त्या परीक्षेच्या तुम्ही वाचू शकता। विद्यापीठाच्या वेबसाईटवर संपूर्ण परीक्षा पद्धती जी आहे ते ऑफलाईन जे आहे परीक्षा त्याबद्दलची माहिती यामध्ये दिली आहे, तुम्ही सर्व वाचू शकता। तर तुमच्यासाठी महत्त्वाचं म्हणजे ही पेपर ऑफलाईन होणार आहेत सर्व, जे कोरोनाच्या आधीचा पद्धत होती। तर यामध्ये तुम्हाला एक्झामिनेशन शेड्यूल दिसत आहे, युनिट एक्झाम युनिट 1 मध्ये C01 पूर्वतयारीचे पेपर कधी आहेत, 1/6ला अपलोड केला आहे। नंतर मानवी हक्क प्रमाणपत्र सर्वात जास्त मुक्त विद्यापीठाचे ज्याला विद्यार्थी असतात तो आहे G01 BA। यामध्ये तुम्हाला तुमचा प्रोग्राम कोड G01 BA, G02 BCom हे सर्व तुमचे कोर्स कोड आहेत आणि त्याचे तुम्हाला नावंसुद्धा दिलेले आहेत। तुम्ही जर पुस्तक विकत घेतलं असेल किंवा तुम्ही जो ॲप्लिकेशन तुमचा फॉर्म भरला त्या फॉर्ममध्ये वरतो तुम्हाला जो कोड आहे त्या कोड लिहिलेला आहे। तुमच्या पुस्तकांमधून किंवा तुमच्या अभ्यास केंद्रावरून तो कोड तुम्ही माहिती करू शकता की तुमच्या शिक्षण क्रमाचा कोड कोणता आहे, तर तो कोड तुम्हाला सर्च करायचा आहे। तर जास्तीत जास्त विद्यार्थी BA आणि BComचे आहेत आणि आपल्या चॅनलचे सबस्क्रायबरसुद्धा जास्तीत जास्त BA BComचे आहेत। इतरही अभ्यास क्रमाचे आहेत तर त्यांनी आपला अभ्यासक्रम जो आहे, आता MAचे पण आहेत, B.Edचे पण आहेत, काही ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा आहे, सर्वच अभ्यासक्रमाचे जवळपास प्रत्येक अभ्यासक्रमाचे सर्व याच्यावर टाइमटेबल आतापर्यंत डिक्लेअर केलेलं आहे आणि जे काही आहेत तर त्याचे विद्यापीठ डिक्लेअर करणार आहे। तर यामध्ये G01 जो टाइमटेबल आहे याच्यावर आपण क्लिक करूया, तर त्या ठिकाणी तुम्हाला नवीन एक सूचना दिसते आहे। G01चा विद्यापीठाने टाइमटेबल दिला होता BA हिंदी आणि BA उर्दू माध्यमाचा, तर BA जनरल ज्याला पण BA मराठी मीडियम म्हणतो, तर 2 तारखेला हा रिवाईज केला होता। याआधी एक टाइमटेबल विद्यापीठाने दिला होता 1 तारखेला, पण त्यामध्ये काही सूचना नवीन अपडेट करून दिल्या, तर रिवाइज्ड म्हणून हा टाइमटेबल लाल अक्षरात यामध्ये हायलाइटेड दिसत आहे तुम्हाला। तर या ठिकाणी क्लिक हिअर या शब्दाला क्लिक करा। क्लिक हिअर शब्दाला क्लिक केल्यानंतर टच करा। जर मोबाईलमध्ये तुम्ही वापरत असाल तर ॲटोमॅटिक तुमच्या स्क्रीनवर मोबाईलमध्ये डाउनलोड्स फोल्डरमध्ये तुम्हाला दिसेल। आता यानंतर या ठिकाणी पहा,
आपण टाइम टेबल बघितला. BA जनरल म्हणजे BA जे नॉर्मल आहे मराठी मीडियम त्यांचा G01 कोड आहे आणि कन्झ्युमर G29. हा तुम्हाला लक्ष द्यायची गरज नाही. G01 BA आणि G02 BCom इंग्लिश मीडियम असेल, इंग्लिश आणि मराठी. आता टाइम टेबल कसा समजून घ्यायचा, म्हणजे यामध्ये BA BCom फर्स्ट सेकंड आणि थर्ड या तिन्ही इयरचा टाइम टेबल आहे. तर जे थर्ड इयरला आहेत किंवा जे फर्स्ट इयरला विद्यार्थी आहे किंवा सेकंडला आहेत त्यांनी काळजीपूर्वक लक्ष द्या. या ठिकाणी इथं तुम्हाला SYBA दिसत आहे, शिक्षण क्रम प्रोग्राममध्ये पहा. SYBA म्हणजे सेकंड इयर बॅचलर ऑफ आर्ट. SYBA सेकंड इयरला EVS 201 हा विषय कंपल्सरी आहे. पर्यावरण जो विषय मी शिकवलेला आहे आणि याची यूट्यूब रेकॉर्डिंगसुद्धा आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे, ती सुद्धा तुम्ही बघू शकता. प्लेलिस्ट सेक्शनमध्ये जर गेलं तर तुम्हाला एन्व्हायरमेंटची सिरीज दिसेल, त्यामध्ये तुम्ही हा विषय अभ्यास करू शकता. आता हाच विषय SYBA, SY BCom आणि SY कन्झ्युमर. तर ह्या BA आणि BComच्या सेकंड इयरसाठी हा विषय कंपल्सरी आहे. तो तुम्हाला द्यायचा 25 तारखेला. आता 25 तारखेला एकच पेपर आहे, 2:15 ते 6. याच्यामध्ये एक महत्त्वाची सूचना, पेपर जो आहे हा तुमचा 3 तासाचा व्हायचा, 80 मिनिटाचा. 80 मार्काचा पेपर हा 3 तासामध्ये व्हायचा, पण प्रत्येक तासामागे तुम्हाला 15 मिनिटं म्हणजे 3 तासामागे 15 त्रिक 45 मार्क म्हणजे 3 तासाचा पेपर ॲडिशनल तुमचे 45 मार्क म्हणजे एकूण 3.25 तासाचा तुमचा पेपर आहे. 80 मार्काचा 3.25 तासाचा पेपर हा तुम्हाला 80 मार्काचा पेपर हा 3.25 तासांमध्ये सोडवायचा आहे. 80 मार्क्स आणि 3.25 तास म्हणजे 3 तास 45 मिनिटं म्हणून 2:15 ते 6 पर्यंत. तसं जर पाहिलं आपण 3 ते 6चा वेळ राहायचा, 3 तास जर म्हटलं तर मग त्याच्या 2:15 ते 3 पर्यंत हा जो 1.25 तासाचा एक्स्ट्रा वेळ तुम्हाला मिळतो आहे, हा वेळेचा तुम्ही सदुपयोग करून घेतला पाहिजे. म्हणजे 3.25 तासात 80 मार्काचा पेपर तुम्हाला सोडवायचा आहे. नंतर MAR 102. आता तुम्हाला पाहिजे FYBA, FY BCom. FYBA म्हणजे फर्स्ट इयर BA. FYBA फर्स्ट इयरचा कोणता पेपर आहे तुमचा? MAR 102. सर्वात बढिया काम जे आहे, तर तुम्ही जे पुस्तकं नेले आहेत किंवा तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे, तुझ्या विषयाचे तुम्ही असाइनमेंट लिहिले आहेत, जे पुस्तकं तुमच्याकडे आहेत अभ्यास केंद्रावरनं कॉलेजवरनं तुम्हाला मिळाले, तर त्या कोर्स फक्त अभ्यास केंद्र संकेतांकमध्ये शोधायचा. MAR 102 मराठी भाषेचा अधिष्ठान अभ्यासक्रम. हा पेपर केव्हा आहे? 26 तारखेला 9:30 ते 1:15 वाजेपर्यंत. म्हणजे हा पण तुमचा 3.25 तासाचा पेपर MAR 102. त्यानंतर मग FYBAचा दुसरा पेपर आहे, हा कन्झ्युमरसाठी आहे. नंतर FY BComचा पेपर आहे ENG 102. FYBA आहे तुमचा कन्झ्युमरमध्ये येते. नंतर SYBA सेकंड इयरचा पेपर आहे. म्हणजे 1-2 तारखेला बघा, आता तुम्हाला फर्स्ट इयरचा MAR 102 आहे, काही जणांचा आहे, तो तुमचा आता एकाच दिवशी 2 पॉईंट दिला. दुसऱ्या दिवशी 26 तारखेला हे सर्व पेपर त्या दिवशी राहतील. एकाच विद्यार्थ्याचे ते पेपर नाही आहेत, फक्त तुमचा त्यापैकी एक पेपर तुम्हाला देणे राहतो MAR 102. त्यानंतर मग 27 तारखेला मग तिसऱ्या दिवशी एक पेपर आहे कॉमर्सचा FY BComचा. त्यानंतर मग OPN 101. हे जवळपास आता पहा, MAR फर्स्ट इयरचा जर पेपर बघायचा असलं BAचा तर MAR 102, OPN 101 नंतर म्हणजे लागोपाठच पेपर आहे तुमचे. 27 तारखेला पण पेपर आहे, 27 तारखेची तुम्हाला सुट्टी झाली, 26 तारखेला पेपर होतो आहे तुमचा, 25ला पण पेपर आहे सेकंड इयरवाल्यांचा. तर तुमचे जे तुम्ही हॉल तिकीट नेलेलं आहे, म्हणजे हॉल तिकीट तुम्हाला काही दिवसानंतर मिळेल, 8 दिवसानंतर, म्हणजे पेपरचे 8 दिवस शिल्लक असताना अभ्यास केंद्राशी कॉन्टॅक्ट करायचा. अद्यापही हॉल तिकीट आले नाही, त्याच्यामुळे अभ्यास केंद्राला कॉन्टॅक्ट करून तुम्ही हॉल तिकीट इश्यू करायचे. त्याच्यामुळे फक्त ही जो शेवटचा कॉलम आहे तुम्हाला शिक्षण क्रमवाला, याच्यामध्ये तुम्ही FYBA फर्स्ट इयरचे असाल तर FYBA सर्च करायचं, तुमचा विषय मॅच करून घ्यायचा जे पुस्तकं तुम्ही घेतले, आणि कोण्या दिवशी कोणता पेपर आहे हे तुम्ही स्वतः नोट करून घ्यायचं. जेव्हा मागं ऑनलाईन पेपर झाला होता, त्या ऑनलाईन पेपरच्या वेळेस आपल्यातर्फे तुम्हाला टाईम टेबल प्रोव्हाइड करण्यात आला होता. यावेळेस मुद्दाम मी टाईम टेबल तुम्हाला प्रोव्हाइड करायचं टाळतो आहे. का बरं प्रोव्हाइड करायचं टाळतो आहे टाईम टेबल? कारण की तुम्हालाही लक्षात आलं पाहिजे की टाईम टेबल आपण कसा शोधायचा. प्रत्येक वेळेस जर तुम्हाला सगळ्या गोष्टी ऐकता मिळाल्या तर थोडीशी स्वतःही मेहनत करून जर तुम्ही लक्षात घेतलं तर तुम्हाला विषयाचं पण माहिती पडते, आपला विषय कोणता आहे त्या संदर्भात तुम्हाला टाईम टेबलही बघता येते. कारण की दरवर्षी टाईम टेबल हा तुम्हाला रेडीमेड मिळत नाही, कारण की थर्ड इयरचे विषय जे राहतात ते मागे पुढे राहतात. त्याच्यामुळे जर तुम्ही तुमचा विषय शोधायला जर सोपं केलं, जर तुम्हाला स्वतः बनवता येत असेल तर स्वतः बनवून खायचं आपण आयतं किती दिवस खाऊ शकतो. त्याच्यामुळं स्वतः जर तुम्ही तुमचा अभ्यासक्रम याच्यामध्ये शोधला की कोणता पेपर आहे तुमचा, म्हणजे SYBA वाल्यांनी या राईट कॉर्नरमध्ये शोधायचं, किंवा मग तुमचा जो कोर्स कोड आहे तो पाहायचा, पुस्तक कोणते नेले आहेत तो या ठिकाणी बघायचा आणि कोणता आहे. तर या ठिकाणी बऱ्याच जणांच्या अडचणी आहेत. सर HEN 101 हा फर्स्ट इयरला पेपर आहे, मग 2 पेपर राहतील कसं एकाच दिवशी? तर असं नाही. HEN 101 जो फर्स्ट इयरला आहे, हिंदी आणि इंग्रजी एकाच पुस्तकामध्ये 40 मार्कासाठी हिंदी आणि 40 मार्कासाठी इंग्रजी असे आहेत. त्याच्यामुळं एकाच वेळेमध्ये दोन्ही पेपर होतील, म्हणजे 40-40 मार्काचे पेपर राहतील. एकच पेपर आहे हिंदी इंग्लिशचा, HEN 101 कोड एकच आहे.
फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला पेपरही एकच राहील, फक्त 40 मार्काचा हिंदी आणि 40 मार्काचा इंग्रजी. वेळ सारखाच राहील. तुम्हाला वाटेल हिंदी पहिले सोडवा, इंग्रजी पहिले सोडवा, तुमची इच्छा राहील. फक्त 9:30 वाजता तुमच्या हाती पेपर दिला जाईल आणि 1:15 वाजता तुमच्या हातला पेपर घेतला जाईल. त्या दरम्यान तुम्ही हे पूर्ण दोन्ही पेपर एकाच याच्यात सोडवायचे आहे. क्वेश्चन पेपर एकच राहील, आन्सर पेपर एकच राहील, फक्त त्यामध्ये 2 पार्ट आहे म्हणून. आता मग पहा, SYBAचे पण पेपर याच्यामध्ये दिले आहेत. SYBAचा एखादा सोशॉलॉजीवाला असेल 222, तर त्याचा पेपर 30 तारखेला आहे. तर अशा पद्धतीनं जवळपास हे सर्व पद्धतीचा टाईमटेबल याच्यामध्ये विद्यापीठानं BA BCOMचा फर्स्ट, सेकंड आणि थर्ड इयरचा टोटल ही जी परीक्षा आहे ही 21 दिवस, जे सायकोलॉजी 308 जो थर्ड इयरचे विद्यार्थी आहेत त्यांचा 21 दिवसापर्यंत पेपर आहे. म्हणजे टोटल 20 दिवस पेपर आहे. फक्त तुमचे 6 ते 7 विषय आहेत. आता ज्या तुमच्या काही अडचणी असतील, आता मला असं वाटते की तुम्हाला टाईमटेबल हा समजलेला असेल, तर त्याच टाईमटेबल समजला. आता हा टाईमटेबल झाल्यानंतर हा जो टाईमटेबल आपण अभ्यास केलेला आहे, तर या टाईमटेबलमध्ये तुम्हाला दिसत असेल थोडीशी तांत्रिक अडचण आली होती मध्ये. तर टाईमटेबलमध्ये तुम्हाला दिसत आहे जो टाईमटेबल आहे, तर त्यामधलं तुम्हाला हा फक्त तुमचा जो अभ्यासक्रम संकेतांक बघायचा, शिक्षणक्रम बघायचा आणि विषय मॅच करायचा, कोण्या दिवशी तुमचा कोणता पेपर आहे तो. तर आता तुम्ही म्हणाल सर हा टाईमटेबल तर आम्हाला समजला, पण सर आता अभ्यास कसा करायचा? पेपर तर आले, 24 तारखेपासून पेपर आहेत. आजची जवळपास ज्या दिवशी आपला व्हिडिओ अपलोड होते आहे ही 7 तारीख आहे. म्हणजे आता टोटल तुमच्याजवळ शिल्लक किती दिवस राहिले? 24 पासनं, म्हणजे आता जर 14 पासनं मोजले आपण तर ते 14 दिवस आणि इकडले 7, म्हणजे 3 आठवडे तुमच्याकडे आता 24 तारखेपर्यंत आहेत. 3 आठवड्यामध्ये किमान 2 आठवड्यामध्ये तुम्हाला हा पेपर सॉल्व्ह करायचा आहे सगळं काही. तर आता कसं कराल? तर पेपराचा अभ्यास कसा करायचा? मागच्या वेळेस मी लेक्चर सिरीज घेतली होती ऑनलाईन पेपर जेव्हा होते, पण आता तुम्हाला स्वतः अभ्यास करायचा आहे. लेक्चर सिरीजमधून तुम्हाला त्या गोष्टी काही समजतील, पण लेक्चर सिरीज यावेळेस मी घेण्याचा टाळतो आहे, कारण की तुम्ही स्वतः अभ्यास करायला शिका. कारण की यावेळेस तुमचा ऑफलाईन पेपर आहे. तर त्याचा अभ्यास नेमका कसा करायचा, तर या संदर्भातलं काही दिवसांमध्ये पण व्हिडिओ आपला येईल. आता तुम्ही एवढंच लक्षात ठेवा की टाईमटेबल आलेला आहे, कोण्या दिवशी कोणता पेपर आहे, आणि आपला अभ्यास करणं सुरू ठेवा. 7ही विषयाचा अभ्यास करा, पुस्तकाचा सारांश वाचा, संपूर्ण डिटेल तुम्ही वाचा पुस्तक. वेळ काढा, रोज 1 ते 2 तास वेळ काढून तुम्ही पुस्तक वाचा, अभ्यास करा. पहिले अभ्यास करा. अभ्यास केल्यानंतर मग पेपराच्या दृष्टिकोनातून काय अभ्यास करायचा, म्हणजे पहिले आपली सिलेबस कव्हर करा स्वतः वाचून. त्यानंतर मग रिव्हिजन कशी करायची आणि पेपरात कसं लिहायचं या संदर्भात तुम्हाला सखोल मार्गदर्शन केलं जाईल. त्याच्यामुळे आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. आता तुम्हाला अडचणी येतील, सर काय काय अडचणी आहेत तुमच्या, तर त्या तुम्ही सर्व कमेंट बॉक्समध्ये तुमच्या अडचणी ज्या आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये टाका. आणि आपल्या विद्यापीठाच्या काही दिवसांमध्येच जुलै महिन्याच्या 2ऱ्या आठवड्यापर्यंत ॲडमिशन प्रोसेस सुरू होणार आहे. तर पहिल्या तर तुम्ही अभ्यास करा. परीक्षेसाठी तुम्हाला शुभेच्छा. जर तुम्हाला या चॅनलवरचं कंटेंट आवडत असेल, तुम्हाला मुक्त विद्यापीठासंदर्भात जर अधिक माहिती पाहिजे असेल, तर माझा नंबरही या ठिकाणी दिसतोय. तुम्ही व्हॉट्सअपला पण मला मेसेज करू शकता. टेलिग्राम पण चॅनल आहे, टेलिग्राम चॅनलची लिंक पण या ठिकाणी देतो आहे. टाईमटेबल तुम्हाला डाउनलोड करायचे आहे, त्या टाईमटेबलची पण लिंक या ठिकाणी देतो आहे. आणि जुने पेपर पण आहेत मुक्त विद्यापीठाचे, काही अभ्यासक्रमांचे जुने पेपरसुद्धा आहेत. तर त्या जुन्या पेपरची लिंकसुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकतो आहे. तर त्या सर्व गोष्टी तुम्हाला डिस्क्रिप्शनमधून व्हॉट्सअपची लिंक पण मिळेल, टेलिग्रामची लिंक मिळेल, यूट्यूब चॅनलची लिंक आहे, टाईमटेबलची लिंक आहे, जे जुने पेपर होते त्याची पण लिंक आहे. ह्या सर्व गोष्टीची लिंक तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. आणि तुमच्या जर काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. तर या ठिकाणी आपण थांबूया आजसाठी, आणि काही दिवसातच अभ्यास नेमका कसा करायचा या संदर्भात तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमचे मित्रमैत्रिणी असतील त्यांना व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.